प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 22 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता मुक्ता सांगत असते, माझी माझी मी घरी जाईन. सागर म्हणतो, मी सईसाठी नाही बोलत आहे, तुमच्यासाठी सांगतोय, चला मी तुम्हाला घरी सोडतो. आणि तो मुक्ताचं काहीही म्हणणं न ऐकता तिची आता बॅग घेऊन कारच्या दिशेने जातो. मुक्ताचा नाईलाज होतो. तोपर्यंत इकडे मयुरेशची आई आता माधवीला मुद्दामच अक्षय फोटो दाखवत असते आणि फोटो दाखवता तोच मिहिकाचा व्हायरल झालेला व्हिडिओ प्ले करते आणि म्हणते, अरे देवा, माझा मोबाईल तर हँगच झाला, पण बघा ना, हा व्हिडिओ खूप ठिकाणी व्हायरल होतोय. आता माधवी तो व्हिडिओ पाहते आणि म्हणते, तुमच्याकडे कसा काय आला हा व्हिडिओ? यावरती मयुरेशची आई सांगते, हो ना, बघा तरी कसा आला तो व्हायरल झालेला व्हिडिओ. अशी येतात, पण ना मी असे व्हिडिओ डिलीट करून टाकते. पण तुमच्या लक्षात एक गोष्ट येते का, याच्यामधली मुलगी मला ओळखीची वाटली आणि ते ओळखीची मुलगी वाटल्यामुळे फक्त आणि फक्त मी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व झाले आणि तो व्हिडिओ पाहायला लागले. पण बघा तरी किती निर्लज्जपणाचा कळस असतो, थिल्लरपणा. आणि आपली मिहिका कशी काय या फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये? तितक्यात मयुरेश येतो आणि म्हणतो, आई, तू इथे येण्यापूर्वी मला का नाही त्या व्हिडिओचं सत्य सांगितलंस? तू इथे येऊन का बरं तमाशा केलास? यावरती आई सांगते, हे बघ, तू नको सांगूस, कारण त्या साखरपुड्याच्या फोटोमध्ये मिहिकाचा फोटो बघून सगळे नातेवाईक मला फोन करून विचारतायत. आता शेवटी यांची आणि आपली फॅमिली एकच ना, मग मला सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतात. माधवीला ते व्हिडिओचं सत्य समजतं आणि माधवीच्या पायाखालची जमीन हादरते. मयुरेश माधवीला समजवत असतो. तोपर्यंत इकडे आता लक्की घाबरलेला असतो आणि तो विचार करतो, जर का त्या व्हायरल व्हिडिओचं सत्य सगळ्यांच्या समोर आलं तर काही खरं नाही. तितक्यात स्वातीचा कॉल येतो आणि ती लकीला म्हणते, हे बघ, तुला ना इकडे मिहिर बोलवतो आहे, त्याला तुझ्या लॅपटॉपचा पासवर्ड पाहिजे. लकी म्हणतो, माझ्या लॅपटॉपचा पासवर्ड त्याला का पाहिजे? स्वाती म्हणते, मला नाही माहिती, काहीतरी काम आहे त्याचं. याच्यावरती लगेचच इकडे लकी सांगतो, ठीक आहे, मग मी घरी येतो आणि देतो, असं सांग त्याला. असं म्हणत लकी आता घरी यायला निघतो आणि पाहतो तर काय, घरी मिहिर आता सगळा लॅपटॉप समोर मांडून बसलेला असतो आणि आता त्याच्या बाजूला इंद्रा पण असते. तेव्हा लकी येतो. इंद्रा म्हणते, तू लवकरात लवकर पासवर्ड दे बरं. यावरती लकी सांगतो, कशाला? मिहिर म्हणतो, अरे तो व्हायरल व्हिडिओ आहे ना, तो कोणत्या डिव्हाइस मधून ट्रॅक झालाय हे आपल्याला कळतं आयपी ऍड्रेस वरून. आणि हे सगळं बोलणं चालू असताना सायबर ऑफिसर, सायबर ब्रँचचे तिथे आता पोलीस येऊन थांबतात आणि ते म्हणतात, आम्हाला सगळं समजलेलं आहे, म्हणजे हा व्हिडिओ MMS मिहिकाचा तुम्हीच व्हायरल केला होता, तुमच्याच मोबाईल मधून हा व्हायरल झालेला आहे. आणि ते आता मिहिरला अटक करून घेऊन जात असतात. तोपर्यंत घराच्या इकडे आल्यावरती आता सागर कार थांबवतो आणि तो मुक्ताला सांगतो, मला तुमच्याकडे महत्वाचं काम आहे, म्हणजे मला सही हवी आहे आणि कोर्टाने तुमच्याकडे काही कारण नसताना सगळे अधिकार दिलेत, म्हणून तुम्हाला जितके पैसे हवेत ते सांगा आणि सईची कस्टडी मला मिळवून द्या. तुमचं सगळं टेन्शन मी दूर करेन, घर, हॉस्पिटल, तुमचा लग्नाचा खर्च, हे सगळं मी करेन. यावरती आता मुक्ता चिडते आणि म्हणते, इतके पथेटिक आहात ना तुम्ही, मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. सागर सांगतो, हे बघा, तुमच्या आईची इच्छा आहे ना तुमचं लग्न छानपैकी व्हावं, तर एखाद्या श्रीमंत घरामध्ये मी तुमचं लग्न लावून देईन, लग्नाचा सगळा खर्च करेन, फक्त सई मला मिळाली पाहिजे, एवढीच माझी अट आहे. मुक्ता म्हणते, तुमच्याशी बोलण्यात मला काही अर्थ नाहीये, स्वारस्य पण नाहीये. आणि मुक्ता रागाने घरात येते. पाहते तर काय, पॅसेजमध्ये मिहिरला सायबर पोलीस पकडून घेऊन जात असतात. आता मात्र इकडे सागर येतो आणि काय चाललंय हे सगळं, काय याला अटक करताय, असं म्हणत सायबर पोलिसांना थांबवतो. पोलीस सांगतात, जो व्हायरल व्हिडिओ झाला होता ना, तो यांच्या मोबाईलवरून व्हायरल केला गेलेला आहे, यांच्या मोबाईलवरून हा व्हिडिओ व्हायरल केला आणि हा सायबर क्राईम आहे, म्हणून आम्ही याला अटक करायला आलोय. सागर म्हणतो, असं होऊच शकत नाही, तुमच्याकडे काय पुरावा आहे? त्यावरती सायबर पोलीस सांगतात, हो, कारण याचा आम्ही IP ऍड्रेस ट्रेस केलेला आहे आणि फक्त एकच व्हिडिओ याच मोबाईलवरून सगळ्यात पहिले पास करण्यात आला, हे सुद्धा ट्रेस झाले, हाच मोठा पुरावा आहे. सागर म्हणतो, तरी सुद्धा माझा विश्वास आहे, मिहिर असं करणार नाही, तुम्ही याला घेऊन जाऊ शकत नाही. तोपर्यंत सागर कमिशनरला कॉल लावतो आणि सांगतो, कमिशनर, म्हणजे माझ्या मित्राला सायबर पोलीस घ्यायला आलेले आहेत, तर तुम्ही त्यांना फोन करून कळवा, कारण माझ्या मित्राने काहीही केलेलं नाहीये. आता कमिशनर खास सागरचे असल्यामुळे लगेचच कमिशनर सायबर पोलिसांना कॉल करतात आणि त्या मिहिरला अटक करायचं नाही अशा ऑर्डर देतात. आता कमिशनरने ऑर्डर दिल्यावर ती सायबर पोलिसांचं काहीच चालत नाही. ते म्हणतात, ठीक आहे, सोडा याला. आता मात्र मुक्ता चिडते आणि म्हणते, हेच मला म्हणायचं होतं, म्हणजे एखादी गोष्ट खरी असेल तरी तिला पैशाच्या जोरावर ती दाबून टाकायचं, हाच मला स्वभाव आवडत नाहीये. याच मिहिरने मिहिकाचा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, तिचा MMS व्हायरल केला, याला अटक झालीच पाहिजे. पण तुम्ही तुमच्या पैशाच्या जोरावरती, संपत्तीच्या जोरावरती आणि तुमच्या विश्वासाच्या किंवा तुमच्या ओळखीच्या जोरावरती हे सगळं करताय, अशा लोकांशी मला कधी बोलायचंच नाहीये. यावरती सागर म्हणतो, मला पण तुमच्याशी बोलण्यात काही स्वारस्य नाहीये. आणि दोघं कचाकचा पुन्हा भांडायला लागतात.
चिडलेली आता मुक्ता घरात येते आणि त्यावेळेला पुरुषोत्तम तिकडे असतं आणि ते म्हणतात काय झालंय आता नक्की मुक्ता तुझं. मुक्ता सांगते हे 102 वाले यांचं काही कळतच नाहीये आणि ती सांगते त्या मिहिरला ना मी सोडणार नाही. त्या मिहिरने यावर पुरुषोत्तम म्हणतो काय केलं त्या मिहिरने. आता मात्र मुक्ता सांगायला कचरते की मिहिकाचा व्हिडिओ त्याने व्हायरल केलाय. तिथे माधवी येते आणि म्हणते त्या मिहिरने आपल्या मिहिकाचा व्हायरल केला एक घाणेरडा फोटो आणि व्हिडिओ. असलं हे सगळं काम त्याने केलंय. पुरुषोत्तम म्हणतो नाही माझा मिहिरवरती विश्वास आहे, तो असं काही करणार नाही. त्यावरती माधवी म्हणते बरोबर आहे, तुमचा त्याच्यावरतीच विश्वास ना, घरच्यांवरती विश्वास नाही. पुरुषोत्तम म्हणतो तू काळजी करू नकोस, मला बघू दे बरं नक्की काय झालंय. असा विचार करत पुरुषोत्तम घराच्या बाहेर येतो आणि खिडकीतून समोरच्या खोलीत चाललेला सगळं त्याला ऐकायला येतं. त्यावरती इंद्रा सांगत असते हे बघ सागर, तू त्या 101 वालीला दुखवून काही चांगलं काम नाही केलंस, कारण सई तुझ्याकडे येणार की न येणार हे सगळं तिच्या हातामध्ये आहे. असं असताना तू का बरं हे सगळं केलेलं आहेस. मला नाही पटत सागर, मला असं वाटतंय तू तिच्याशी पंगा का घेतलास. सागर म्हणतो मग माझ्या मित्राला मी याच्यात अडकवू का. मला माहिती आहे की त्याने काही केलेलं नाहीये, तरी सुद्धा त्याचा नाहक मी बळी देऊ का. नाही मी त्याचा नाहक बळी देणार नाही, कारण मिहिर असं काही करणार नाही आणि मग तिला राग आला, तिला काय वाटलं त्या 101 वालीला तरी मला काय देणं घेणं नाही. असं म्हणत सागर चिडलेला असतो. पुरुषोत्तम हे सगळं ऐकतो आणि तिकडून लांब जायला निघतो. पण तेवढ्यात तिथे आता जयंत म्हणजेच आता सागरचे वडील येतात आणि म्हणतात पुरुभाऊ काय विचार केलात तुम्ही मी सांगितलेल्या ऑफरचा. याच्यावरती आता मात्र पुरुषोत्तम मान खाली घालतो. त्यावेळेला इकडे आता जयवंतला वाटतं की बहुतेक याला आपलं काही प्रपोजल पटलं नाही आणि तो म्हणतो बरोबर आहे, कसं काय तुम्ही या प्रपोजलला होकार द्याल. कारण हा सागर असा दारू पिऊन पडलेला असतो, दारू पितो, सगळं उलटसुलट बोलतो, तुमच्या बायकोचा मुलीचा अपमान करतो. तुम्हाला कसं काय पटणार बरं या लग्नाबद्दल. म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं कसं पटेल, मला कळतंय तुमची भावना. ठीक आहे जाऊ दे, आपण हा विषय सोडूया. असं म्हणत जयंत माघार घेतो. त्यावेळेला लगेचच आता इकडे पुरुषोत्तम सांगतो थांबा भाऊ, मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना या लग्नाबद्दल, त्याच्याबद्दल मी विचार केलाय. मला पण या दोघांचं लग्न व्हावं असंच वाटतंय. आता मात्र इकडे पुरुषोत्तमने जयंतच्या प्रपोजलला होकार देऊन खूप मोठी आता एक मालिकेमध्ये ट्विस्ट आणणारी गोष्ट घडवून आणलेली असते. आता पुरुषोत्तम आणि जयवंत हेच दोघं जण सागर मुक्ताला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असतात. आता मात्र वोटिंग असते. वोटिंगच्या वेळेला सागर आणि मुक्ता एकत्रच वोटिंगला जातात. दोघं जण वोटिंग करत असताना वोटिंग आता त्याच्या आतमध्ये टाकताना बॉक्समध्ये दोघांचा हात आतमध्ये अडकतो. दोघं जण हात काढण्याचा प्रयत्न करतात पण हात काही निघत नसतो. मग मात्र मुक्ता सांगते की मी सांगते तसं या हाताने त्या हाताबरोबर करा. मग आपल्या बाहेरच्या हाताने डेमो दाखवत मुक्ता सागरचा आतला हात बाहेर काढून घेते. हे सगळे दृश्य आता इकडे पुरुषोत्तम आणि जयंत पाहत असतात आणि दोघं जण आता मनाशीच निर्णय करतात की आपल्यालाच आता मात्र या दोघांची प्रेमाची गोष्ट पूर्ण करायला पाहिजे. आणि आता दोघा जण मिळून दोघांना एकत्र आणण्याचा प्लॅन कसा यशस्वी करणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.